रानले कोणाच्या गुन्ह्यांना त्यांना मा भाऊची मान काढी टाकली. नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये इरा केला. कोणाच्या भरोशावर सोडू ते पोरांना मैले लेकरं लहान लहानच त्यांना फाशीची सजा द्या लवकर. जसा महात्मा गेलाय ना तसं त्यांचा बी मामू गेले न्याय द्या. मी कस काय राहीन मी. हो माय एवढ्या बाळाला कोण मागेन आता. हो माय मामू गेला मा बाळा बी पाला नाही ना. काय वाद होता नेमका? काय वाद होता? प्रेमाचं लग्न करत होता आमनं बस त्याच्यानं झगडा करत ते आमच्यावर. 4 वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती. घरी घरी मारत होते ते सर. कस काय लग्न करलं तू ना आमची पोर बरोबर कस काय लग्न करलं तू ना. अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर का की गेलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा. हो मामा मुग्याला नाही द्या रे. त्यांना फाशीची सजा द्या रे लवकर. दोन लेकराची संकशी वागाव मी. एवढी वारी कस काय वागाव मी. 21-22 वर्षाची आहे मै वारी. माझ्या नातरांले कोण सांभाळ करीन दादा. अरे मला न्याय द्या. नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये इरा केला आणि संशील गई. त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे. मामू गेल्या जवानी जवा टोचर करत ते पोलीस केदार पोलीस 7-8 जण ते घरी माझ्या वारीले मी आजबुक करत न दादा. माझ्या वारीले पोटावर मारलं त्यांना. गाडीचं लेकरू बी मारी टाकू म्हणे. मी न थोडंशानं माया लेकनं घी घेतलं अंगावर. माया वारीले कधीच माया लेकाले न्याय पाहिजे दादा. मी धुणं भांडे कधीच कस काय सांभाळू 2-2 लेकरं. माया वारीले मी कस काय सांभाळू. मला न्याय पाहिजे. बिगर गुन्ह्यांना त्यांना मा भाऊची मान काढी टाकली. माझ्या भाऊला न्याय पाहिजे. एक बी जण जर सुटलं तर आम्ही पुढे जण तरी काय देऊ. पोलीस स्टेशन मध्ये संजीवनी देऊ आम्ही सगळे जण. काय आम्ही आत्महत्या करू. एकदा जर खाऊ एकदा राखेल टाकू. त्यांना फाशी बी व्हायला पाहिजे. त्यांना फाशी व्हायला पाहिजे. आमचा जीव पोलिस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येता असे राहता का पोलिस. काय कामचे पोलिस तुम्ही असे राहता का पोलिस. तो पोलीस काय म्हणे नितीन केदार काय म्हणे त्याने मारी टाका तेव्हा आम्ही येऊ असे म्हणता पोलिस. तेव्हा म्हणता म्हणजे पोलिस याला काय मिळून का. पोलिस याला काय मिळून का. पोलीस भाऊ चालला गेला. पोलिसांचे पैसे खावा आम्ही पैसे देता. पोलिसांले भाऊचा जीव आणि आम्ही पोलिसांले पैसे गाडी उनी दिली दादा त्यांना. गाडी उनी दिली. माया देखता जाऊ गेला नाही.
चिरकांड्या उडत पडली दवाखान्यामध्ये मी नेऊ देत ना ते लोक आता मी तुम्हाला पैसे मारलं रस्त्यामध्ये 20-25 जण बाया सगळ्या होत्या त्यांच्या माणसं बी होते 7 जणांना कचर काठी टाकलं बिगर गुन्ह्याची पोर आता नवीन लव्ह मॅरेज झाली 3-4 वर्ष झाले 2 लेकराची आई होईल मी आता तिथे लेकरू तिच्या पोटात मा भाऊचं नुकसान झालं मा बहिणीचं काय होईल मा भाषांचं काय होईल कोणाला सांगेन नाही पाहिजे आम्हाला जर नाही भेटला ना तर आम्ही डायरेक्ट आत्महत्या करू पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आत्महत्या करू आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे तो शेती शेजार आहे ना त्याचा ऑलरेडी आहे ना सर्टिफिकेट करा नाही तर ना पहा तुम्ही त्याच्यामुळे त्यांना हिंमत भेटली मारायची नाही तर ते काय माणसाला शिव्या देतात पोलीस असल्यावर घाण शिव्या देतात शर्मा बी वाटता नाही जीव गेल्यावर येतात पोलीस नाही मुलगी गेली 3-4 वर्ष झाले लग्नाले एक मुलगी त्यांले आणि एक बाळ आहे 7वा-8वा महिना चालू आहे कधीच माय बापाने घेणं देणं नाही याने रिकामे लोकांना काढून टाकलं केला पण प्रेमी वाहता नाही चालता कोणत्या 4 वर्ष झाले लेकराची आई वरली 2 लेकराची आई वरली त्यांनी मदत केली नितीन केदार त्यानं केलं तो म्हणतो सगळ्याले त्याला काटा त्याला मुठाला काटा नाही आहे दिवाणताई पोलीस जर असं म्हणतो तर आम्ही कोणाकडे जावा कोणाला सांगवा केदारचा भाऊ बाळ हा भाऊ मारला एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवणे मुलगी 5 वर्षापूर्वी प्रेमामधून त्याच्यानंतर लग्न केलं होतं. मुलींच्या घरचे लोक याविषयी आवडत नव्हते. तेव्हापासून अजूनमधून त्यांचा वाद चालू होत होते आणि काल सकाळी त्या ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचा सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचा मामा त्यांचा नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होतं आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होतं आणि कोयत्यावरून जे मुकेश आहे मुकेशनं मानेवर त्यांना स्टॅबिंग केलं. त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलं. त्याच्यावर आम्ही FIR रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलं आणि ते FIRमध्ये आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, प्रकाश सोनवणे, बबलू बनसोडे, अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर 3 आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचा अटक करण्याचा आमचं टीम तयार केलेलं आहे. तपास PIकडे आम्ही देण्यात आलेला आहे. एकूण किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला? एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. प्रेमविवाह हे एकमेवच कारण आहे का या सगळ्या पाठीमागे? मुलीने केलेला प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एकाच समाजाचं आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती आहे एकल लेवलची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयावर वारंवार त्यांचा वाद चालूच होतो. लग्नाला विरोध होता असं एक सांगितलं जातं. लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांचा काही ना काही कुजबूज चालूच होते आणि अजूनमधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालूच होत्या. सर, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय अहमदनगरच्या पोलीस. जे आरोपी त्यांनी FIRमध्ये त्यांनी दिलेलं आहे नावं सर्व लोकांना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. 2 आरोपी उठले ते दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे. सर, पोलिसांनी वेळेस दखल घेतली नाही असं पण नातेवाईक सांगतायत की परवा रात्रीच्या वेळेला जर वेळेस दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असते असंही म्हटलं. याच्यात काही चौकशी करून कारवाई होणार का? तसे काही अजूनपर्यंत आढळून आलं नाही म्हणजे त्याच्या विषयावर आम्ही चौकशी करू.
जरी खरंच असे काही नेग्लिजन्स असेल ते संबंधितांवरती योग्य तो कारवाई करतो.